चला आपण सामन्याला सुरुवात करतोय। टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ओम साई पीसे संघाला आपण पाहतोय। पीसे संघाचा देखील चांगला क्रिकेट चाचणी स्पर्धेमध्ये राहिला होता आणि त्याचबरोबर श्यामशेठ चौधरी साहेबांच्या शो मध्ये देखील उपतालुका प्रमुख चषकामध्ये आता आज जो संघ शेवटच्या 4 मध्ये देखील खेळला होता तो एका बाजूला आहे अमर स्पोर्ट कासने। तो नक्कीच चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळेल। सामन्याला सुरुवात आपण करतोय। ॲडव्होकेट दिनेश भुईर देखील व्यासपीठावर पोहोचलेले आहेत। चला मॅचच्या दिशेने जाऊया। कॉम बॉक्स मध्ये संदेश आणि मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। सोबतच आमचे मित्र अल्पेश गायकवाड स्कोरिंगचे काम करताना आपण पाहतोय। थोडंसं स्पीड अप ठेवा आपण। आमची टेक्निकल टीम आपण साइड अँगल सुरू करायचं आहे असं आयोजकांच्या सूचना आहेत। पहिला चेंडू लेग कटर चेंडू टाकला गेला आणि सुरुवात चांगली केली गोलंदाजाने। पहिल्या षटकाचा खेळ पॉवर प्ले फार महत्त्वाचा आहे। सुभाष आणि स्ट्रायकिंग वर गणेश आणि नो स्ट्राइकला सदानंद आपण पाहतोय। अमर स्पोर्ट्स कासने टीम फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळते। पुढचा चेंडू फुलटा चेंडू इनफिल्डच्या वरतून आले मात्र काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे। एक धाव झाली आहे। दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न थ्रो देखील चांगला आलाय। काय घडलं पाहूया आपण। यस फलंदाज हा आउट आहे असा सिग्नल पंचांच्या माध्यमातून पहिला विकेट इथे टीम पीसी संघाच्या माध्यमातून। पारितोषिक त्याने पटकवलं नाही तर मग त्याच्यातून जीएसटी कापून तो पारितोषिक पुन्हा वापस दिला जाईल। त्या गोष्टीकडे लक्ष ठेवा। चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय। डॉक्टर श्याम मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन टीमचे कॅप्टन क्रमांक 3 वर नो स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल। चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतोय या सुभाषला अनुभवाची कुठेही कमतरता नाहीये। ज्या प्रकारची सुरुवात केली गोलंदाजाने राईट हॅम ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लेग कटर चेंडू टाकला गेलाय। चांगली गोलंदाजी होते इथे। आमचे दादा कनिजी ठाकरे आज पहिल्या सामन्यापासूनच इथे उपस्थित आहेत। येत्या 4 दिवस आमच्या सोबत ते देखील असणार आहेत। पुढचा चेंडू सुभाष चांगली गोलंदाजी करताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टॉप एज चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली जेच करता आले नाही तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत। बॅकअप भरपूर चांगला पाहायला मिळाला। गोलंदाज विचार करत असतात की एखादा विकेट माझ्या नावी देखील असावा। रनआउटचा विकेट आला आहे संघाच्या माध्यमातून। प्रयत्न सुरू आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून। नक्कीच आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय। 3 धावा धावफलकावर झाल्या आहेत। सुभाष भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आमच्या पावाल्याने एंड कडनं हे षटक आपण पाहतोय। समोरच्या दिशेने गणेश पाटीलला पाहतोय। एक विस्फोटक विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो गणेश पाटील समोर आपण पाहतोय। षटकातील पुढचा बॉल सुभाष भोईर पुन्हा एकदा या बले समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय। के कडक फटका बॉल निघून जातोय सीमा पार। 6 धावा षटकार।
8 मधून निघणारा पहिला षटकार. सुभाष भोईर पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. हा फटका देखील चांगला आहे. एनफिल्डच्या वरून टोडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉल पर्यंत, परंतु शेवटच्या क्षणी बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 13 धावा. पहिल्या 4 बॉलचा विचार केला तर अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली होती. फक्त 3 धावा खर्च झाल्या होत्या आणि शेवटच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके. गणेश पाटीलच्या बॅट मधून एक षटकार आणि त्यानंतर चौकार पाहायला मिळालाय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. 13 धावा, 2 पॉवरफुल फटके त्यामध्ये पाहायला मिळाले. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. पॉवर प्लेचं बंधन संपलं. त्यानंतर क्षेत्ररक्षण फैलावलेलं आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवर काशीनाथ येतोय. दुसरं षटक आणि षटकातील पहिला बॉल. पहिला बॉल लो फुल टॉस होता. ड्राईव्ह केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचल्यात, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. नक्कीच या ग्राउंडची बाउंड्री जी आहे ना, ती बाउंड्रीज बिग साईज मोठी आहे आणि त्या कारणास्तव ज्याच्या वेळेस बॉल डीप मध्ये जातोय ना, त्या वेळेस नक्कीच 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2च्या मदतीने धावफलक 15 वर पोहोचले. काशीनाथ पुन्हा एकदा या वेळेस टॅप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव जातोय. काशीनाथ पुन्हा एकदा या वेळेस आडव्या बाटने हा फटका खेळून काढलाय. डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. नानू सुतार त्या ठिकाणी थ्रो कलेक्ट करू शकले नाहीयेत. नक्कीच थ्रो जर कलेक्ट झाला असता तर डॉक्टर श्याम पाटीलला मैदान सोडावं लागलं असतं. मात्र सुरक्षित आहे. जीवनदान म्हणावं लागेल डॉक्टर श्याम पाटील साठी. काशीनाथ पुन्हा एकदा काशीनाथ षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव जातोय. अमर स्पोर्ट कासने विपक्ष ओमसाई पिसे या 2 टीम मध्ये ही मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल यात शंका नाहीये, कारण दोन्ही टीम्स मजबूत आहेत. इनसाइड आउट बॉल हवेमध्ये. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक चुकी करतायत आणि चुकीला माफी नाहीये. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. झाली आणि त्या चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये आपण पाहतोय.
श्याम पाटीलच्या बॅट मधून निघणारा हा पहिला चौकार. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ देखील कंप्लीट झाला आणि 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 21. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आणि त्या दरम्यान ओमसाई पिसे टीमला विनेश पाटील पिसे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद विनेश पाटील. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज शेलूमाता वल सोबतच दिवा स्पोर्ट दिवा असेल, जय हनुमान सारंगाव, गावदेवी भादवड या टीम्सला देखील आपण या ठिकाणी इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. मात्र चालू मॅचचा विचार केला तर टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी स्वीकारत असताना पहिल्या 2 षटकामध्ये ओमसाई पिसे टीमची धावसंख्या आहे 21. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर नानू सुतार. पहिलं षटक 13 धावांचं, दुसरं षटक 8 धावांचं. तिसरं षटक. षटकाची सुरुवात. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. फिरकी गोलंदाजी आपण पाहतोय. नानूचा हा पहिला बॉल निर्धाव गेलाय. चांगली सुरुवात या षटकाची. या वेळेस बॅटची कडा शॉर्ट थर्ड मॅनला सुभाष भोईर त्या ठिकाणी आहे. बॉल स्टॉप केला गेलाय. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही एक नाही. नानूकडे देखील अनुभव भरपूर मोठा आहे. सुरुवात तर चांगली झाली आहे, मात्र हे सातत्य पुढे देखील कायम ठेवील का हे देखील पाहावं लागेल. आडवा पाटने हा फटका खेळून काढलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतात. त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक 24 वर पोहोचलोय. चिरोबा 40+ क्रिकेट संघ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेला आज आरंभ झालाय. पहिला दिवस या स्पर्धेचा. सलग 4 दिवस चालणारी स्पर्धा आपण या ठिकाणावरून पाहणार आहोत. पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला फटका. मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय त्या फटक्यासाठी. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धोका ठरेल का? यस, इज गॉन. रन आउटची विकेट. डॉक्टर श्याम पाटील बॅक टू द डगआउट. या बलेचा बॉल फटक्यासाठी जागा बनवली. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. नक्कीच हे ग्राउंड जे आहे ते मोठं आहे. बाउंड्री ज्या आहेत त्या नक्कीच मोठ्या आहेत. ज्या वेळेस डीपमध्ये बॉल जाईल ना त्या वेळेस दुसरी धाव घेण्यासाठी नक्कीच संधी निर्माण झालेली असेल, यात शंका नाही आहे. पुन्हा एकदा दुसरी धाव आपल्याला पाहायला मिळाली. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 27 धावा धावफलकावर.
यावेळी समोरच्या दिशेने प्रहार झालाय, फटका चांगला आहे, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार, 6 धावा, षटकार. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय, 3 षटकाची समाप्ती, धावा धावफलकावर डबल 3. 11च्या सरासरीने आतापर्यंत धावा येत आहेत ओमसाई पिसे टीमला. शेवटचं अंतिम षटक अजूनही बाकी आहे. गोवे टीमचे तानाजी पाटील दादांना विनंती आहे व्यासपीठावर यात, सोबतच विजयजी पाटील आपण देखील या. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवर राहुल येतोय. पाहूया राहुल कशा प्रकारे हे षटक हाताळेल. अंतिम षटक, षटकातील पहिला बॉल. या वेळेस देखील इनसाइड आउट फटका, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक मात्र दूर होते. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलला जातो आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल 35 धावा धावफलकावर झाल्या आहेत. उर्वरित 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अंतिम षटकासाठी राहुल बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. यावेळेस पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न, संपर्क हवत असं नाहीये. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये बॉल स्टॉप करतोय, मात्र त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. जसं पाहिलं की फलंदाज गणेश पाटील पुढे सरसावतोय, वेग दिला होता बॉलला आणि त्यानंतर संपर्क जे आहे ना ते हवं तसं पाहायला मिळालं नाहीये, फक्त ना फक्त सिंगल. पुढचा बॉल. यावेळेस जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीयेत. हाईट फॅक्टर लक्षात घेतलं गेलं असेल त्या ठिकाणी. सुरेश घरत सर, सुनील म्हात्रे सर हे पंच आपण पाहतोय. शेवटच्या षटकातील 3 बॉलचा खेळ झालाय आणि धावा फक्त ना फक्त 3च खर्च केल्यात. फुल टॉस बॉल ऑन साइडला, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली, कॅच ड्रॉप, जीवनदान आणि सोबतच 2 धावा देखील कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आवश्यकता होती का? नाहीये. रनआउटची विकेट. गणेश पाटील बॅक टू द डगआउट. दोन धावा आल्या होत्या आणि त्यानंतर तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज चंदू आलाय, समोर विनोद आहे. पुन्हा एकदा फुलटॉस समोरच्या दिशेने, पुन्हा एकदा प्रहार झालाय. या वेळेस मात्र चुकी होत नाहीये. अप्रतिम झेल भगवान भोईर यांच्या माध्यमातून विकेट, फलंदाज बाद.
नाहीये. बॉल मात्र निर्धाव गेलाय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4 देखील कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 38. 38 धावा धावफलकावर. अर्थातच शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त ना फक्त 5 धावा खर्च केल्या राहुल या गोलंदाजाने आणि एक महत्वाची विकेट देखील पाहायला मिळाली. तर 38 धावा झाल्या आहेत. 39 लक्ष आहे. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल सेकंड इनिंग मध्ये भिवंडीकर संदेश पाटील आपण ऐकणार आहोत. धन्यवाद संदेश वखारे. मेरी आवाज मेरी पहचान. कमिंग सून अध्यक्ष चषकाचे एक मोठे आयोजक आहे संदेश आणि सध्या आपल्या सोबत समालोचक करत आहेत. भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या डावामध्ये. खास करून गोलंदाज राहुल स्लॉगवर शेवटचं षटक टाकला होता. फक्त 5 धावा आल्या होत्या. टोटल धावसंख्या 38 धावा झाली आणि 39 धावांचं आव्हान आहे असं आम्हाला माहिती मिळते. ओमसाई पीसी संघ आपापल्या मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली कसरत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. यानंतर जानमान गोवे संघाने तयारीत राहायचे. सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. अमर स्पोर्ट्स कासने टीमचे कॅप्टन आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये पाठवायची आहे. नक्कीच फलंदाजी गणेशने केली आपल्या संघासाठी. एक षटकार चौका ठोकला होता पहिल्या डावामध्ये. श्याम डॉक्टर यांच्या माध्यमातून एक चौकार आला होता. विनोद एक षटकार ठोकला. तर टोटल धावा 38 झालेल्या आहेत आणि 39 धावांचं एक चांगलं आव्हान म्हणू शकतो आपण. पहिला मॅच हाय स्कोरिंगचा होता आणि त्याचं कारण फलंदाज पाठवून द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. किंग ऑफ लाडीलगास प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाडीलगास केला जात आहे आणि अनेक प्रेक्षक आता युट्यूबशी जोडलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निवृत्ती माली सध्या स्कोरिंगचं काम आमच्या कॉम्बॉक्स मध्ये करताना आपण पाहतोय. एक चांगली स्कोरिंग सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आज ओपनिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना भगवान शेठ भोईर यांना आपण पाहतोय आणि त्याच्या सोबत नानू ही जोडी खेळपट्टीवर जातोय. 39 धावा बनवायचे. सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर चांगली झाली ओमसाई पीसी संघाची तर मॅच रंगतदार नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज देखील पूर्ण तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला षटक फार महत्वाचा आहे. मधुकर भजागे षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचं P1चं षटक आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवण्यात आलेलं आहे. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग गली पॉइंट वर एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. कव्हर डीप लाईक क्षेत्ररक्षक आपोबादाने एक्स्ट्रा कव्हर आहे. ऑन साईडला जर बघितलं तर डॉक्टर श्याम यांना स्क्वेअर लेग पंजाच्या बाजूला आपण पाहतोय. त्याचबरोबर शॉर्ट
मिड विकेट 30 सर्कलमध्ये आणि काऊ कॉर्नर डीप मध्ये आणि गोलंदाज मधुकर बजागे पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. स्ट्रायकिंगला पण पाहते नानू यांना आणि नो स्ट्राईकला भगवान ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते आहे. चालू हंगामाची ही तिसरी स्पर्धा आहे. चाचणी स्पर्धा झाली त्यानंतर जयहनुमान सरळी संघाच्या माध्यमातून एक मोठं आयोजन पाहायला मिळाला आणि आता चेरोबा कोण 39 धावांचा टार्गेट आहे. मॅच नक्कीच रंगतदार पाहायला मिळेल. पहिला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळला गेला. चेंडूला काऊ कॉर्नर मध्ये डीपचा क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक सिंगल धावांना सुरुवात होते. एक पहिली धाव बॅट मधून निघताना नानू यांच्या. आता स्ट्रायकिंग वर भगवान भोईर एक पिंच हिटर कासने टीम संघाचे. सुरुवात पाहूया कोणत्या प्रकारे करतायत. पुढचा चेंडू मधुकर राईट हॅम ओव्हर द विकेटने. शॉर्ट बॉल ऑन साईडला ना एक्का ना दुक्का चालला चेंडू सीमा पार. पंचांचा इशारा येतोय हा आहे चौकार. मी बघत आहे या खेळाडूला सिंगल डबलचं नाव नाहीये. जशी सिच्युएशन आहे त्यानुसारच ते खेळत असतात. चौकार षटकार नेहमी खेळताना आपण बघितले त्यांना. चौकाराने खातं खोललंय भगवान भोईरने. 5 धावा धावबलकावर एक चांगली सुरुवात. पुन्हा एकदा हा चेंडू कोम करून हा चेंडू होता मात्र एक धाव इथे कंप्लीट केली जाते. सुंदर असा हा डायटिलिका स्प्रिंस बॉईज सध्या कॅमेरा ऑपरेट करताना आमचे मित्र रोहन तरे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत अंजूर गावचे. मधुकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये आलाय. चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. एक सिंगल आलाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न भरपूर वेगाने. थ्रो जर चांगला आला असता तर कदाचित विकेट मिळाला असता भगवान भोईर यांचं. मात्र तितक्याच वेगाने धाव पूर्ण केली जात आहे. 2 धावाने धावफलकावर धावा लागलेल्या आहेत त्या म्हणजे 8 धावा. एक चांगली सुरुवात पॉझिटिव्ह सुरुवात आहे अमर स्पोर्ट कासने टीम संघाच्या माध्यमातून. 39 धावा इथे डिफेन्स करायचे आहेत ते म्हणजे ओम साई पीसे संघाला. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे मात्र थांबणार नाही. चेंडू चाललाय सीमा पार. सुंदर असा हा स्ट्रोक स्ट्रेट ड्राईव्ह. क्रिकेटमध्ये एक सेफ फटका होता आणि ते चौकार पाहायला मिळत आहे. नानूच्या बॅट मधून हा चौकार आलाय. मधुकर मोठा फटका ऑन साईडला. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. 1 बॉम्ब येतोय चौकार. यांच्या षटकामध्ये तब्बल 16 धावा घेतलेल्या आहेत. काय सुरुवात केलेली आहे इथे टीम अमर स्पोर्ट कासने संघाच्या माध्यमातून. खास करून नानू याने 2 चौकार ठोकले होते. आता वैयक्तिक त्यांच्या 11 धावा आहेत आणि भगवान भोईर यांच्या 5 धावा आहे. टोटल धाव संख्या 16. कुठेतरी शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न करतायत कासने टीम. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी इथे गोलंदाज आलेला आहे
आणि गोलंदाज आता आपण पाहतोय युवराज आला. युवराजला चांगली गोलंदाजी करावी लागेल. सन्माननीय व्यासपीठावर आपण पाहतोय ज्यांचं नेहमी चेरोबा स्पोर्ट्स कोणगाव संघावर प्रेम राहिलेलं आहे, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून आपण नेहमी बघितलंय, पंडित भुईरी साहेब यांना आपण पाहतोय. निशांत भाऊ आमचे ते देखील या व्यासपीठावर. भाई नाईक त्यांना पाहतोय आपण. दीपक लोगो एक फेमस पर्सनॅलिटी आहे. यस लोगी, क्या बात आहे. युवराज आलाय. युवराजला चांगली गोलंदाजी करावीच लागेल. विकेट खास करून भगवान यांना थांबवावाच लागेल. युवराज पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू अगदी मिडल स्टंपवरच्या वरतून गेलेला आहे. चांगली सुरुवात केली गोलंदाजाने. सोळा धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. कमबॅक सुरू झालाय गोलंदाज युवराजच्या माध्यमातून. असे चेंडू टाकावे लागतील. डॉट चेंडूच भरपूर महत्वाचे आहेत ओमसाई पिसे संघाला. भगवान भोईर सज्ज होत आहे. सोडून दिला असता कदाचित वाईट आला असता. त्याच्यावर स्ट्रोक बनवला. गली पॉइंटवर क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याकडून चांगली फिल्डिंग झाली आहे. एका धावाने 17 धावा 17. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 17 धावा 17. चांगली गोलंदाजी आहे युवराज याच्या माध्यमातून. फिल्डिंग देखील चांगली होते. पुढचा चेंडू षटकातील नानू सज्ज होत आहे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता मात्र विकेट किपर याच्याकडून थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली आणि एक धाव कंप्लीट केली नानूने. सिंगल डबलने देखील मॅच आता इथे जिंकू शकते टीम अमरस्पोर्ट कासने. त्या प्रकारे धावा बनल्या जात आहेत. पाहूया विकेट मिळतील का नाही इथे ओमसाई पिसे संघाला. कारण विकेटच वाचू शकतो इथे टीम पिसे संघाला. सरपंच उपसरपंच चषक 2025 आयोजक चेरोबा 40+ कोणगाव यांच्या माध्यमातून श्रीमती रेखा सदाशिव पाटील सरपंच मॅडम कोणगावच्या आहेत आणि त्याचबरोबर उपसरपंच मॅडम सो दीपाली सचिन कराले मॅडम. साइड अँगल सुरू झालेला आहे अशी माहिती मिळते आम्हाला. मोठा फटका समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. तिसरा प्रयत्न देखील असफल राहिला तिथे. प्रयत्न खूप चांगले गेले होते. विकेटसाठी भरपूर मोठा प्रयत्न करावा लागला होता तिथे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत भगवान भोईर यांच्या माध्यमातून. धावसंख्या 20 धावा. इथून अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. बनू शकतो मॅच. विकेट जर आले तर मॅच बनू शकतो. गोलंदाज युवराज. मोठा फटका ऑन साइडला. एक पिंच हिटर खेळपट्टीवर आहे आणि त्याला असा चेंडू ओव्हरपिच चेंडू टाकला गेलाय. त्याचा पुरेपूर फायदा घेताना भगवान भोईर. आहेत ज्या प्रकारचे बॅटिंग होत आहे असं वाटतं की येत्या 15 चेंडू मध्ये मॅच फिनिश होईल. ज्या प्रकारची ही आक्रमकता केली आहे अमरस्पोर्ट कासने टीम संघर्षाच्या माध्यमातून. अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेमध्ये देखील रंग भरण्याचं काम करतायत. सर्व क्रिकेट रसिक उपस्थित आहेत. त्याचबरोबर आयोजक. पुढे एकदा कट केलाय. कव्हरवर क्षेत्ररक्षक सज्ज आहे. चांगली फिल्डिंग. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. रनाची संधी आहे. ओ हो बाल बाल बचे वापर. राहत की सांस ली होंगी भगवान भोईर यांच्या माध्यमातून. धाव संख्या 28 धावा धावफलकावर.
षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा झालेल्या आहेत 28. पाणी मैदानाच्या आतमध्ये चालू. ड्रिंक्स इंटरव्हल स्ट्रॅटेजिक टाइम 2 मिनिटाचं मैदानाच्या आतमध्ये. 40 प्लेची स्पर्धा आहे तर पाणी मैदानाच्या आतमध्ये होईलच. 12 मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 11 धावा अजूनही दूर आहे. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक नाही तिथे. आणि आता धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे दुसरा. मात्र एकच धाव इथे पूर्ण करता आली आहे. नाना गुंडली देखील सध्या युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. सध्या तरी ऑलवेज आहे टीमचं, कारण की टीम खूप चांगला खेळते. विनोद जाधव गोलंदाज. तिसरा षटक आहे. कुठेतरी आता 10 धावांची आवश्यकता 11 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. बॅटवर चेंडू आले की नाही पाहूया. आता क्षेत्ररक्षक लॉंग स्टॉप सीमेवर पाहतोय आपण. यस, बॅट कडे होती. पंच सुनील मात्रे आम्हाला कळवत आहेत. एका धावाने धाव फलकावर 30 धावा. 9 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आज नानूने देखील दाखवून दिलंय की हम भी किसी से कम नाही आहे. नेहमी 1-2 मोठे फटके खेळत असतात. आज शेवटपर्यंत थांबल्यात खेळपट्टीवर. पुढे निघून मारण्याचा प्रयत्न आहे. हलकासा लेग कटर चेंडू स्विंग होताना बघितला आपण आणि डॉट. नानू पुन्हा एकदा सुंदर असा हा फटका पाहायला मिळते. स्क्वेअर ऑफ द विकेट. मात्र 1-2 का 4 चेंडू सीमा पार चौकार. बाकी आहे. सात धावांची 5 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच चुकीची दुरुस्ती लगेच करून घेतलेली आहे आमच्या ऑफिशियल स्कोररने. 5 धावा बाकी आहेत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 धाव झाली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. आता इथून 3 धावांची आवश्यकता आहे. विनोद समोर स्ट्रेट ड्राईव्ह. मॅच फिनिश करताना आपण पाहतोय नानूला.